शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका प्रभाग 6 मधून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या मनीष सुनील बागुल, चित्रा जगन्नाथ तांदळे, वाळू काकड आणि रोहिणी बापूशेठ पिंगळे यांच्या प्रचारार्थ भव्य महाआयोजन करण्यात आले होते. मखमलाबाद गावात महारॅलीचं आयोजन करण्यात आले होते आणि ही रॅली सुरू होण्यापूर्वी मखमलाबाद गाव इथे झालेल्या प्रचार सभेला माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, कुंभमंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सुनील बागुल, सुनील केदार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे, ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे, घेऊन चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. भाजपा 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 भाजपा. बापूंच्या तव स्वप्नांकरिता शहरे गावे आदर्श होती. मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी येती. सावित्रींच्या लेकीसाठी शिक्षण साऱ्या मुलींना, शाहू फुलेंच्या शिकवणुकीचा पुढे चालवू वारसा. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. कुणी न पीडित, कुणी न वंचित आवासाची योजना, बळीराजाच्या कल्याणास्तव. पिकांना विमा अटल योजना, विकास रथ हा दौडत जाई बुलेट ट्रेनच्या गतीने. शहरे होती सुंदर सारी स्मार्ट सिटीच्या योजनेने. संकल्प आधुनिकतेचे, प्रगतीचे, नेतृत्वाचे, लेकींच्या शिक्षणाचे, समृद्धीच्या मार्गाचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. क्रमांक 6 मध्ये आपण बघितलं, मी सुद्धा जवळपास एका रसोड या रॅलीमध्ये आहे. अतिशय मोठी रॅली, भव्य दिवशी रॅली, ही बाईक रॅली आपण या ठिकाणी काढली. अतिशय उत्तम प्रतिसाद मतदारांचा या ठिकाणी आहे आणि इथे कोणाला सांगायची गरज नाही की या मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार आहे. कमळ आमचं चिन्ह आहे, चारही उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे आहेत आणि 100% मोठ्या मताधिक्याने हा आमचा प्रभाग क्रमांक 6 हा या ठिकाणी निवडून येणार आहे. मी पुन्हा मतदारांना विनंती करेल की आपण या ठिकाणी चित्राताई तांदळे या उभे आहेत, वाळू पैलवान विश्वनाथ काकड हे उभे आहेत, रोहिणीताई पिंगळे या ठिकाणी उभे आहेत आणि मनीष शंभू, सुनील बागुल हे या ठिकाणी आहेत. सुनील भाऊजी चिरंजीव आहेत, सुपुत्र आहेत. माझी आपल्याला पुन्हा सर्वांना विनंती आहे की आपण चारही ठिकाणी कमळाचं बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्यावं, महापालिकेमध्ये पाठवावं व आपल्या ज्या समस्या आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चित ते आपल्याशी कटिबद्ध राहतील. पुन्हा आपल्याला मनापासून विनंती करतो की आपण कमळाला निवडून द्या. मखमलाबाद इथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज इथे सभा आयोजित करण्यात आली होती. अतिशय तळागाळातले कार्यकर्ते असलेले हे चारही उमेदवार आज त्यांना अतिशय चांगला उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि लोकांचा उत्साह बघता, लोकांचा प्रतिसाद बघता येत्या 16 तारखेला मखमलाबादमध्ये चारही उमेदवार हे नक्कीच विजयी होतील हा मला विश्वास आहे. कारण लोकांच्या भावनेशी जुटलेले हे नगरसेवक कामं केलेले आणि जनतेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब
यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास हा येत्या 16 तारखेला नक्कीच दिसेल. कुंभमेळा आपल्याकडे 2027 मध्ये नाशिकमध्ये भरत असताना महाराष्ट्रामधलं आपलं नाशिक हे श्रीरामाचं मंदिर आहे आणि मखमलाबाद गाव ह्या मंदिरावरचा कळस आहे. आणि म्हणून मी मखमलाबादच्या नागरिकांना सर्वांना विनंती करते की भारतीय जनता पार्टीचं 4ही उमेदवार जे आहे, आमच्या चित्राताई तांदळे आहे, रोहिणीताई पिंगळे, वाळू काकड आहे आणि मनीष बागुल, ह्या चौघांनाही प्रचंड बहुमताने नागरिकांनी निवडून द्यावं. आणि तुम्हाला सांगते की कुंभमेळ्यामध्ये अकबरांचं कौतुक करणाऱ्या अकबरांच्या औलादीला आपण घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी मखमलाबादच्या नागरिकांना नम्रपणे विनंती करते की सहसाचं उत्तम नियोजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा महापौर आपण नाशिक नगरीमध्ये बसवूया आणि ह्या चौघही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून देऊया. तर रॅली ही अतिशय मोठी व जोरदार झाली. आपण जर बघितलं असेल मखमलाबाद गावापासून आपले सर्व आदरणीय आमदार राऊत भाऊ टिकले असतील, आदरणीय देवेनीताई असेल, आदरणीय भारतीताई पवार असेल, सुनील भाऊ असतील व आमचे मखमलाबादचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे व्यासपीठावर होते. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे रॅलीची सुरुवात करून दिली आम्हाला. आणि आपण जर बघितलं असेल रॅलीला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद हा जनतेने दिलाय. रॅलीत एकही आपण जर बघितलं असेल तर कुठचाही बाहेरचा व्यक्ती नसून हे माझ्या प्रभागातील माझे नागरिक, माझे परिवार हे सर्वच सहभागी होते. आणि रॅली आपण जर बघितलं असाल तर किती लांबपर्यंत दिसत होती हे देखील आपण याच्याने कल समजून येतो की सर्व भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. आणि निश्चितपणाने जे काही आमच्यावर जे भारतीय जनता पार्टीवर प्रेम दाखवलं ते निश्चितपणे पुढे देखील आपलं प्रेम व नागरिकांचं प्रेम असंच आमच्या पाठीशी कायम राहू. आणि एवढीच विनंती करतो, 15 तारखेला येताना जास्तीत जास्त मतदान संख्येने आपण पोहोचावे आणि मतदानाचा हक्क बजवावा इतकंच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी प्रचार सभा आणि रॅलीमध्ये सर्व समाजाचे लोक आले आणि आम्हाला त्यांना सर्वांना 4ही उमेदवाराला पाठिंबा दिला. आणि 15 तारखेला सर्व लोक हे कमळ बटन दाबून आम्हा चौघांना भरघोस मतदान निवडून देतील. ते गेल्या 15 दिवसांपासून प्रचाराची सुरू असलेली रणधुमाळी संपुष्टात आलेली असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रभाग 6 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ शक्ती प्रदर्शन करत रॅली आयोजित करण्यात आली होती. NCN न्यूजसाठी रोहन देनी, नाशिक.